सर्व विद्यार्थी मित्रांचे ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत। इयत्ता 12वीच्या चिटणीस कार्यपद्धती या विषयामध्ये कर्जरोखी विक्री संदर्भातील जे नियम, अटी, शर्ती आहेत त्या संदर्भातील अभ्यास आपण मागच्या तासिकेला केला। कंपनी कायदा 2013 प्रमाणे कोणकोणत्या प्रकारच्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा आपण सविस्तररित्या अभ्यास केला। एकूण 9 मुद्द्यांचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे। कर्जरोखी विक्रीच्या अटी, कर्जरोखे धारकांच्या वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार, कोणते अधिकार आहेत, कोणते अधिकार नाहीत, त्यांना कुठल्या प्रकारचा लाभ मिळतो आणि कोणत्या प्रकारचा अधिकार त्यांना नसतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण मागील तासिकेमध्ये केला। आज आपल्याला त्याचा पुढचा महत्त्वाचा जो नियम आहे तो म्हणजे कंपनी नियम 2014 नियम 18 नुसार काही तरतुदी आहेत। ह्या तरतुदी भाग भांडवल आणि कर्जरोखे या सदराखाली मोडतात। तर या ठिकाणी हे जे नियम आहेत हे नियम भाग भांडवल आणि कर्जरोखे या अंतर्गत येतात। कंपनी नियम 2014 मध्ये नियम जो 18 आहे त्या 18 नुसार जेव्हा कंपनी सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करणार असेल अशा वेळी कंपनीला काही नियमांचे, अटींचे पालन हे करावे लागते। आता याआधी देखील आपण कंपनी नियम 2014 अंतर्गत कोणत्या प्रकारच्या नियमांचा किंवा तरतुदींचा अभ्यास होतो याचा देखील आपण एक संक्षिप्त स्वरूपामध्ये आढावा घेतलेला आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं होतं कंपनी भाग भांडवल आणि कर्जरोखे नियम 2014 नुसार आणि नियम 2018 नुसार। तर नियम 2014 नुसार ज्या मुख्य अटी आहेत त्याच बऱ्याचशा अटी ह्या नियम 2018 मध्ये देखील आहेत आणि त्यातील ज्या तरतुदी आहेत ते कशा संदर्भात आहेत, कोणत्या विषयासंदर्भात आहेत, तर सुरक्षित कर्जरोखी विक्रीच्या ज्या तरतुदी असतात त्या सुरक्षित कर्जरोखी विक्रीच्या तरतुदी संदर्भातील अटी आहेत। आता सुरक्षित कर्जरोखे म्हणजे काय याआधी ही संकल्पना समजणं गरजेचं आहे। सुरक्षित कर्जरोखे म्हणजेच अशा प्रकारची कर्जरोखे की ज्या कर्जरोख्यांच्या अगेन्स्ट कंपनीने ही मालमत्ता गहाण किंवा तारण म्हणून ठेवलेली आहे, अशा प्रकारची कर्जरोखे म्हणजे सुरक्षित कर्जरोखे होय। कर्जरोखे विकणे म्हणजेच कंपनी एक प्रकारे जनतेकडून कर्ज घेत असते, कर्ज स्वरूपात भांडवल घेत असते। असं भांडवल हे दीर्घ मुदतीसाठी असतं आणि कर्जरोख्यांवर कंपनी ठराविक दराने व्याज देत असते आणि म्हणून कर्जरोखे घेत असताना किंवा कर्जरोख्यांची विक्री करत असताना कंपनी कर्ज घेते आणि त्याच प्रकारे मुद्दल आणि व्याज देण्याची हमी कंपनी घेत असते। मात्र भविष्यातील परिस्थिती कशी येईल किंवा भविष्यातील परिस्थिती कशा प्रकारची होईल हे आधीच कोणी सांगू शकत नाही आणि त्यामुळे त्या कर्जरोख्यांचं जो मोबदला आहे तो मोबदला कंपनी देऊच शकेल असं कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही आणि त्यामुळे कंपनी ही भविष्यातील जे देणं आहे मुद्दल आणि व्याज हे देणं देण्यासाठी कंपनी ठराविक जी मालमत्ता आहे ती ठराविक मालमत्ता, ठराविक किमतीची मालमत्ता ही कर्जरोख्यांसाठी तारण म्हणून ठेवत असते। यदा कदाचित भविष्यात परिस्थिती अशी ओढवली की कंपनी कर्जरोख्यांचं जे देणं आहे मुद्दल आणि व्याज ही देऊ शकली नाही तर अशा वेळेस ती तारण ठेवलेली मालमत्ता विकून कंपनी कर्जरोख्यांचं मुद्दल आणि व्याज त्यातून देऊ शकते आणि म्हणूनच या ठिकाणी सुरक्षित कर्जरोखे यासाठीच याला म्हटलं गेलेलं आहे की ठराविक जी मालमत्ता आहे, ठराविक किंमत असलेली मालमत्ता कंपनी तारण म्हणून ठेवत असते आणि ती तारण म्हणून ठेवल्यानंतर कंपनी भविष्यातील देणी, भविष्यातील कर्जरोख्यांवर आधारित असणारी देणी जर का देऊ शकली नाही तर ती देणी ही मालमत्ता विकून कंपनी देते। तर मित्रांनो, हे होतं कंपनी नियम 2014 नुसार सुरक्षित कर्जरोख्या संदर्भातील काही ज्या महत्त्वाचे नियम तरतुदी आहेत त्या तरतुदी संदर्भातील
माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात घेतलेली होती. आता आपल्याला या ठिकाणी त्या संदर्भातील असणारी डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे आणि ते देखील मुद्द्यानुसार. तर कंपनी नियम 2014 नियम 18 नुसार काही तरतुदी आहेत. जेव्हा कंपनी सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करणार असेल अशा वेळी कंपनीला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तर त्यातला पहिला आहे मुद्दा तो म्हणजेच सुरक्षित कर्जरोख्यांचा कालावधी. सुरक्षित कर्जरोख्यांच्या कालावधी सर्व सुरक्षित कर्जरोख्यांची परतफेड कर्जरोख्यांची विक्री केल्याच्या तारखेपासून 10 वर्षात केली पाहिजे. हा दीर्घ मुदतीचा कालावधी असतो. 10 वर्ष हे कमी नसतात, खूप दीर्घ मुदतीचा कालावधी झाला आणि त्यामुळे कंपनी नियम 2014मध्ये अशी तरतूद केलेली आहे की कोणतीही कंपनी असेल तर सर्व सुरक्षित कर्जरोख्यांची परतफेड कर्जरोख्यांची विक्री केल्याच्या तारखेपासून, समजा जर का विक्री ही 2021मध्ये केलेली असेल तर त्याची जी परतफेड आहे सुरक्षित कर्जरोख्याची परतफेड कंपनीला 2031मध्ये करावीच लागणार आहे. अशा प्रकारचा नियम आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या कंपन्या किंवा कंपनी व्यवहार मंत्रालय, केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या फक्त काही कंपन्याच कर्जरोख्यांची विक्री 30 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी करू शकतात. मग आता या ठिकाणी काही कंपन्यांना, काही सरकारी कंपन्या असतील किंवा काही केंद्र सरकारने किंवा रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या काही ज्या कंपन्या असतील ज्या की पायाभूत सुविधा निर्माण करणारे असतात, त्या प्रकल्पामध्ये समाविष्ट झालेल्या असतात, तर अशा प्रकारच्या मान्यता मिळालेल्या कंपन्यांसाठी कर्जरोख्यांची विक्री ही 30 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी करता येते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मालमत्तेवर बोजा स्थापन किंवा निर्माण करणे. सुरक्षित कर्जरोख्यांचा अर्थच हा आहे की कंपनीने स्वतःच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करणे, स्वतःची मालमत्ता तारण म्हणून ठेवणे आणि ती मालमत्ता ही योग्य किमतीची असली पाहिजे. आता या ठिकाणी योग्य किंमत म्हणजेच काय, तर कर्जरोखे म्हणजेच एक प्रकारचं लोन, कर्ज जे घेत आहेत तर ते समजा 100 कोटीचं कर्ज कंपनी घेते आणि 100 कोटीचं कर्ज घेतल्यानंतर त्याच्यावर तारण जे आहे ते 100 कोटी रुपयांपेक्षा कमीचं तारण असेल तर अशा वेळेस त्याला योग्य म्हणता येणार नाही. 100 कोटीच तारण असेल तर त्याला देखील योग्य म्हणता येणार नाही, कारण की जी मालमत्ता तारण म्हणून ठेवतायत ती भविष्यामध्ये डेप्रिसिएट देखील होऊ शकते आणि त्यामुळे 100 कोटीपेक्षा जास्त किंमत असलेली जी मालमत्ता आहे ती तारण म्हणून जर का दिली तर त्याला योग्य किंमत असे म्हणतात. खूप जास्त पण नको आणि खूप कमी देखील नको, योग्य जी किंमत असेल त्या किंमतीवर तारण कंपनीला ठेवावं लागतं. आता या ठिकाणी कंपनीला तिच्या मालमत्तेवर किंवा तिच्या दुय्यम किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करता येते. दुय्यम किंवा धारक कंपनी यालाच आपण म्हणतो की सबसिडियरीज कंपनीज. जी मुख्य कंपनी आहे त्या मुख्य कंपनीने जर का दुसऱ्या कंपन्या जर का अधिग्रहित केलेल्या असतील किंवा विकत घेतलेल्या असतील तर त्याला म्हणतात दुय्यम कंपनी किंवा धारक कंपनी. तर मालमत्तेवर बोजा निर्माण त्या अशा कंपनीच्या मालमत्तेवर देखील करता येतो. कर्जरोखे विक्रीचे संपूर्ण मूल्य व व्याज देण्यासाठी बोजा निर्माण केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्य योग्य असले पाहिजे. योग्यचा अर्थ आपण याआधीच पाहिला. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने हमी दिलेल्या सरकारी कंपनीने सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री केल्यास तिला आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याची आवश्यकता नसते, कारण की अशा प्रकारच्या सरकारी कंपनीने सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री केल्याची हमी ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आधीच त्यांची हमी घेतलेली असते आणि त्यामुळे अशा कंपन्यांना त्यांच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याची आवश्यकता नसते किंवा त्यांची मालमत्ता तारण म्हणून ठेवण्याची आवश्यकता नसते. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे 2 मुद्दे आहेत ते 2 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिले 2 मुद्दे सुरक्षित कर्जरोख्यांचा कालावधी आणि दुसरा आहे मालमत्तेवर बोजा निर्माण करणे किंवा मालमत्तेवर बोजा स्थापन करणे. आता तिसरा मुद्दा यातला कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक. कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक आपल्याला ज्या आधीच शिकल्याप्रमाणे आपण भाग विश्वस्त मंडळाची स्थापना याआधी तो मुद्दा झालेला आहे भागांची विक्री करत असताना. मग त्याचप्रकारे कर्जरोख्यांची विक्री करत असताना कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक ही करावी लागते आणि या आधीच्या मुद्द्यामध्ये देखील आपण अभ्यास केला आहे
कंपनी कायदा 2013 नुसार की कर्जरोखे विश्वस्त नियुक्ती ही कंपनीला ज्यावेळेस कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते किंवा 500पेक्षा जास्त लोकांना जर कंपनी निमंत्रित करत असेल, अशा वेळेस कंपनीला एक किंवा अधिक विश्वस्तांची नियुक्तीही करता येते. तर या ठिकाणी तोच मुद्दा आहे. पण या ठिकाणी माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक, माहितीपत्रक ही कंपनी ज्यावेळेस काढते की सार्वजनिक कंपनी असेल तर त्यावेळेस ते माहितीपत्रक प्रसिद्ध करत असते. ते एक प्रकारे जनतेला आवाहन असतं कर्जरोखे विक्री संदर्भातील. आणि तेच मागणीपत्राचा जर आपण विचार केला तर मागणीपत्र ही खाजगी कंपनी प्रसिद्ध करत असते. तर माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक देण्यापूर्वी किंवा प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपनीला कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करावी लागते. माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा कर्जरोखे वाटपापासून 60 दिवसात कंपनीला कर्जरोखे विश्वस्त करार करावा लागतो. या ठिकाणी ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे की माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा कर्जरोखे वाटपापासून 60 दिवसात कंपनीला कर्जरोखे विश्वस्त करार करावा लागतो. या करारात कंपनी आणि विश्वस्त यांना मान्य असलेल्या नियम व अटींचा समावेश असतो आणि कर्जरोखे विश्वस्ताची भूमिका ही स्पष्ट केलेली असते. कर्जरोख्यांची भूमिका काय असणार आहे ते देखील या ठिकाणी नमूद केलेली असते, स्पष्ट करण्यात आलेली असते. तर मित्रांनो, पुढचा मुद्दा या ठिकाणी कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणे. कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नफ्यातून कर्जरोख्यांची परतफेड करण्यासाठी कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करावा लागतो. देय असलेल्या कर्जरोख्यांच्या मूल्यांच्या बाबतीत कमीत कमी 25% रक्कम कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवावी लागते. पुढील वर्षी 31 मार्चला ज्या गुंतवणूकदारांची किंवा कर्जरोखेधारकांची परतफेड करावयाची असते त्यासाठी कंपनीने प्रत्येक वर्षी 30 एप्रिलला कमीत कमी 15% रक्कम गुंतवून किंवा ठेवी स्वरूपात ठेवावी. अशी रक्कम फक्त कर्जरोखे परतफेडीसाठी वापरली जाते. आणि म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे देय असलेल्या कर्जरोख्यांच्या मूल्यांच्या कमीत कमी 25% रक्कम कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवावी लागते. म्हणजे अशा प्रकारची ही जी राखीव निधी आहे ती केवळ आणि केवळ कर्जरोखे परतफेडीसाठीच वापरली जाते. आणि त्याचप्रकारे पुढील वर्षी म्हणजे समजा 2022 साली 31 मार्च 2022ला ज्या कर्जरोख्यांची परतफेड करायची आहे तर त्या कर्जरोख्यांसाठी 30 एप्रिल 2021लाच कमीत कमी 15% रक्कम गुंतवून किंवा ठेवी स्वरूपामध्ये त्यांना ठेवावी लागते. अशा प्रकारची रक्कम केवळ आणि केवळ कर्जरोखे परतफेडीसाठीच वापरता येते. आता या ठिकाणी हे झाले मुख्य 4 नियम जे की कंपनी नियम 2014 प्रमाणे आहेत. त्यातील नियम 18 नुसार काही तरतुदी आहेत. सुरक्षित कर्जरोख्यांचा कालावधी. 2 मालमत्तेवर बोजा स्थापन किंवा निर्माण करणे. 3 कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करणे. 4 कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणे. आता हे जे 4 मुद्दे आहेत ते नियमासंदर्भातील या ठिकाणी आपण पाहिलेत. आता यापुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सेबीचे काही नियम आहेत. आणि जे सेबीचे नियम आहेत मग ते कोणकोणते नियम आहेत त्यांचा देखील आपण संक्षिप्त पद्धतीने अभ्यास याआधी केलेला आहे. सेबीच्या नियमांमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की नियम 2008 नुसार जे कर्जरोखे परिवर्तनीय नाहीत त्यांच्या संदर्भात आपण पाहिलेला आहे नियम. त्यानंतर नियम 2009 मध्ये दिलेला आहे सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कर्जरोख्यासंदर्भातील नियम. त्यानंतर नियम 2015 मध्ये अपरिवर्तनीय कर्जरोख्यांसंदर्भातील नियम दिलेला आहे. तर या प्रकारे सेबीचे देखील काही नियम आहेत. त्याच्या देखील आपण एक टेबल स्वरूपामध्ये टॅब्युलर फॉर्ममध्ये अभ्यास केलेला आहे. किमान अभिदान, मागणीपेक्षा जास्त मागणी आल्यास धारण करणे, हमी देणे आणि पतश्रेणी किंवा मानांकन असे 4 मुद्द्यांच्या संक्षिप्त पद्धतीने आपण याआधी अभ्यास केलेला होता. आता डिटेलमध्ये त्या मुद्द्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती आपल्याला दिलेली आहे त्याचा सविस्तर अभ्यास करूया. पहिलं दिलेलं आहे किमान अभिदान. सेबी यालाच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असे म्हणतात. सेबी हे भागबाजारावर किंवा प्रतिभूती बाजारावर नियंत्रण आणि नियमनाचं कार्य करते.
यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे किमान अभिदान. सेबी कर्ज प्रतिभूतींची विक्री व नोंद या या हेडिंगखाली नियम 2008 नियम 12 नुसार कंपनीने किमान अभिदान रक्कम जमवली पाहिजे. किमान अभिदान म्हणजेच मिनिमम सबस्क्रिप्शन. मिनिमम सबस्क्रिप्शन याचा अर्थ असा की सेबीनुसार सार्वजनिकरित्या कर्जरोख्यांची विक्री करताना 75% म्हणजेच 10 कोटी ही किमान वर्गणी असली पाहिजे. 10 कोटी ही किमान वर्गणी असली पाहिजे. म्हणजे जर का समजा कंपनीने, थोडक्यात आपण एक लहानसं उदाहरण घेऊया, कंपनीने 100 कर्जरोखे विक्रीला काढलेत तर त्याच्यापैकी 75% कर्जरोखे हे विकले गेले पाहिजेत. कर्जरोखे हे विकले गेले पाहिजेत किंवा तेवढा कर्ज भांडवल हे कंपनीकडे जमा झाला पाहिजे, तरच त्याला म्हणतात किमान अभिदान. कमीत कमी भांडवल गोळा होणं किंवा कमीत कमी कर्ज उपलब्ध होणं, त्याला असे म्हणतात की सार्वजनिकरित्या कर्जरोख्यांची विक्री करताना 75% म्हणजेच 10 कोटी. 10 कोटी ही किमान वर्गणी. जर का आपण टक्केवारीमध्ये जर का ग्राह्य धरलं तर 75%, आणि दुसरं म्हणजे रुपयांमध्ये जर का आपण त्याचा विचार केला तर 10 कोटी एवढी रक्कम ही जमली पाहिजे, किमान वर्गणी असली पाहिजे. किमान वर्गणी भांडवल मिळू शकले नाही तर कर्जरोखी विक्री बंद कंपनीला करावी लागते. किमान अभिदान किंवा किमान वर्गणी जर का गोळा झाली नाही तर कंपनीला दिलेल्या मुदतीमध्ये जर का जमा करता आली नाही तर अशा वेळेस ती जी कर्जरोखी विक्री आहे ती बंद केली जाते. आणि ज्या लोकांनी किंवा ज्या गुंतवणूकदारांनी ही किमान जे कर्जरोखे खरेदी केलेले असतील तर अशा वेळेस ते कर्जरोखे बंद किंवा विक्री बंद केल्यापासूनच्या तारखेपासून 12 दिवसात संपूर्ण जमा रक्कम त्या गुंतवणूकदारांना परत दिली जाते. आणि म्हणून या ठिकाणी हे जे किमान अभिदानाचा नियम आहे हा सर्वात महत्त्वाचा नियम या ठिकाणी आपल्याला सांगता येतो, जो की सेबीद्वारे नियमित केला गेलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जास्त मागणी राखून ठेवणे. ओव्हर सबस्क्रिप्शन जर का झालं तर काय करायचं, तर कर्जरोख्यांना जास्त मागणी आल्यास कंपनी कर्जरोख्यांच्या मूळ विक्रीच्या जास्तीत जास्त 100% किंवा माहितीपत्रकात नमूद रकमेइतकी जास्त रक्कम राखून ठेवू शकते. आणि म्हणून या ठिकाणी माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक जे आहे त्या मागणीपत्रकामध्ये त्याचा सविस्तर उल्लेख हा केलेला असतो की जास्त मागणी जर का आली तर कशाप्रकारे कर्जरोख्यांचे वितरण हे केलं जाणार आहे किंवा त्यांची विक्री ही कशाप्रकारे होणार आहे या संदर्भातील माहिती ही माहितीपत्रक किंवा मागणीपत्रकामध्ये दिलेली असते. आणि त्यानुसारच नमूद रकमेइतकी जास्त मागणी आलेली असेल तर जास्त मागणी रक्कम ही किती जास्त मागणीला कंपनी राखून ठेवू शकते किंवा अधिग्रहित करू शकते या संदर्भातील माहिती हे त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणेच कर्जरोखे हे वितरित केले जातात. पुढचा आहे तिसरा, हमीदार. जनतेला कर्जरोखी विक्री करण्यासाठी कंपनी हमीदारांशी करार करू शकते. मागणीपत्रक किंवा माहितीपत्रकामध्ये हमीदारांच्या नियुक्तीचा उल्लेख हा करावा लागतो. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे पतश्रेणी. सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भांडवल विक्री आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट नियम 2018 नुसार कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागते. कारण की या ठिकाणी हे सर्वात महत्त्वाचे आहे की कंपनी ज्यावेळेस कर्ज घेते तर त्यावेळेस कंपनीची क्रेडिट ही मार्केटमध्ये कशा प्रकारची आहे आणि त्यानुसारच त्या क्रेडिटच्या आधारावरच कंपनीचे कर्जरोखे हे खपले जातील किंवा नाही हे जे आहे ते चित्र हे क्लिअर होत असतं. आणि त्यामुळे या ठिकाणी कर्जरोख्यांची विक्री करत असताना प्रत्येक कंपनीला पतश्रेणी प्रमाणपत्र आधी मिळवून घ्यावं लागतं. सेबीनुसार कंपनी जनतेला कर्जरोख्यांची किंवा हक्क परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करत असेल तर कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थांकडून पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवून घ्यावे लागते. मागणीपत्रक किंवा माहितीपत्रकामध्ये देखील त्याचा उल्लेख करावा लागतो की किती पतश्रेणी किंवा कोणती पतश्रेणी ही कोणत्या संस्थेकडून मिळालेली आहे. आता पतश्रेणी म्हणजे काय, तर पतश्रेणी म्हणजेच काय, पतश्रेणी संस्थेकडून पतजोखीम पातळी दर्शवून
कर्ज प्रतिभूतींची दिली जाणारी पतश्रेणी असते. आता ही जी पतश्रेणी आहेत त्या कोण देत असतात? त्या काही ठराविक संस्था असतात. मग ह्या संस्थांचं नाव काय? तर पहिलं नाव आहे क्रिसिल, CRISIL, क्रिसिल, आणि दुसरं आहे केअर, CARE. यासारख्या पतश्रेणी काही संस्था आहेत. तर त्या काय करत असतात? तर त्या संस्था कर्जरोखे विक्री करणाऱ्या कंपन्यांची पत ठरवण्याचं, क्रेडिट ठरवण्याचं कार्य हे करत असतात. अधिक माहितीसाठी आपल्याला काही माहिती दिलेली आहे, याचा अभ्यास करणं देखील आपल्याला उपयुक्त ठरतं. कशा प्रकारे पतश्रेणी दिली जातात? कोणती श्रेणी असते? त्याचा अर्थ काय असतो? कर्जरोख्यांचा समावेश करून दीर्घ मुदतीचे कर्ज किंवा पतसाधनांची क्रिसिलचे श्रेणी प्रमाणन कशा प्रकारचे असतं? तर ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. श्रेणी दिलेली असते क्रिसिल AAA. पहा, पहिली श्रेणी दिली क्रिसिल AAA. याचा अर्थ काय? तर सर्वोच्च सुरक्षा. म्हणजे ती जी कंपनी आहे ती त्या कंपनीचा परफॉर्मन्स हा खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि त्या कंपनीचे जे कर्जरोखे आहेत ते गुंतवणूकदारांनी घेतल्यानंतर त्यामध्ये असणारी जी गुंतवणूक आहे ती पूर्णपणे सुरक्षित अशी आहे. म्हणजे सर्वोच्च सुरक्षेचा ते एक प्रतीक आहे AAA, क्रिसिल AAA. आता दुसरे त्याखालोखाल जर का विचार केला तर क्रिसिल AA म्हणजेच काय? उच्च सुरक्षा. सर्वोच्चपेक्षा थोडं लो आपण म्हणू शकतो या ठिकाणी. मात्र ही देखील श्रेणी अतिशय चांगल्या प्रकारची आहे. उच्च सुरक्षा. क्रिसिल A पुरेशी सुरक्षा आहे. क्रिसिल BBB मध्यम सुरक्षा. क्रिसिल B उच्च धोका. क्रिसिल C खूप जास्त धोका. आणि क्रिसिल E दोषपूर्ण कंपनी. म्हणजे त्या कंपनीचं जे कर्जरोखे आहेत ते कर्जरोखे घेणं हे धोकेदायक आहे. आता या ठिकाणी आपण जर का B, C आणि E जर का विचार केला तर या ठिकाणी त्या कंपन्यांचे जे कर्जरोखे आहेत ते सहसा कोणी खरेदी करत नाही. कोणते गुंतवणूकदार हा त्या कंपन्यांच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करायला तयार होत नाही. मात्र या ठिकाणी आपण जर का विचार केलं तर AAA, AA, A किंवा BBB या ठिकाणी या श्रेणी मिळालेल्या कंपन्यांचे जे कर्जरोखे आहेत ते घेण्यासाठी गुंतवणूकदार हे तयार असतात. तर यामुळे मित्रांनो हे जे सर्व संकल्पना आहे ह्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पतश्रेणी संस्था आहेत त्या पतश्रेणी संस्था ह्या कशाप्रकारे त्यांचे कार्य किंवा ते कशाप्रकारे श्रेणी देण्याचे कार्य हे करतात या संदर्भातील माहिती आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो या पतश्रेणीच्या आधारावरच वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार कंपनीच्या कर्जरोख्यांचे गुंतवणूक करायची अथवा नाही करायची याचा निर्णय आहे ते घेत असतात. तर या ठिकाणी सेबीचे मुख्यत्वे जे 4 नियम आहेत, किमान अविधान, 2 जास्त मागणी राखून ठेवणे, 3 हमीदार आणि 4 पतश्रेणी, हे महत्त्वाचे 4 मुद्द्यांचा आज आपण विचार केला. या ठिकाणी आपल्याला या भागावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की कंपनीचे कर्जरोखे विक्री करत असताना कंपनी नियम 2014 नुसार कोणत्या तरतुदी आहेत आणि त्याचप्रकारे सेबीचे कोणकोणत्या प्रकारचे नियम आहेत, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जातो. तर मित्रांनो आय होप हे सर्व मुद्दे आपल्या लक्षात आलेले असतील. पुढच्या तासिकेला आपण पुढील घटकाचा विचार करूया. धन्यवाद.